नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी उपवासाची पुरी, बटाट्याची भाजी, सोबतीला श्रीखंड असं बनवून घेतलं। तर पुरी बनवण्यासाठी मी इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात भगर, साबुदाणे आणि राजगिरा असं हे पीठ तयार करून घ्यायचं आणि त्या पिठात थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून कणिक चांगली मळून घ्यायची। सुरुवातीला थोडीशी पातळ कणिक मळायची आणि 10 मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवायची, म्हणजे हे पीठ चांगलं फुलून येईल आणि एकसारखा असा गोळा तयार होतो। लगेचच या पिठाला थोडंसं पाटावर तेल लावून मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे। खाली परत तेल लावायचं आणि आपण पुरी लाटतो त्याचप्रमाणे पुरी लाटून घ्यायची आणि एक पुरी लाटली का लगेचच तळून घ्यायची। ही पुरी तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो। तेल तापू द्यायचं आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिट एक बाजू तळून घ्यायची। टम्म अशी पुरी फुगते। दोघी बाजूंनी तळून झाली की कुरकुरीत अशी पुरी तयार होते। 4 तास देखील मऊ पडत नाही। श्रीखंड, उपवासाची बटाट्याची भाजी सोबत ही पुरी खाऊ शकता। नक्की तयार करून बघा। धन्यवाद।